नमस्कार. होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला जर वाटत असेल घरातल्यांच्या रिलेशनशिपमध्ये, फॅमिली रिलेशनशिपमध्ये किंवा नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, एक्स्ट्रा मॅरिटलची समस्या असेल किंवा मुलांचं आणि पालकांचं पटत नसेल, तर फॅमिली मेंबर्समध्ये एकत्रितपणा राहावा म्हणून आज मी तुम्हाला छोटेसे 2 उपाय देणार आहे. ते नक्की करून बघा. तुमच्या घराची नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट डायरेक्शन, घराच्या मधोमध उभं राहून हातावर कंपास ठेवून 225 डिग्रीज टू 247 डिग्रीजच्या मध्ये जी दिशा येते ती तुमच्या घराची नैऋत्य दिशा बरोबर मोजून घ्या. त्या दिशेला एका गोल्डन फ्रेममध्ये, सोनेरी फ्रेममध्ये तुमच्या घरातल्यांचा किंवा ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये इश्यू आहे त्यांचा हॅपी मोडमधला, एन्जॉय करत असतानाचा एक छान गोड फोटो फ्रेम करा आणि त्या दिशेला विथ अ पॉझिटिव्ह अफर्मेशन, मनात प्रचंड पॉझिटिव्हिटी आणून की मी हे रिलेशनशिप सुधारते आहे, मला हे रिलेशनशिप सुधारायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न मी करते आहे आणि रिलेशनशिप सुधारते आहे, सुधारलं आहे, सुधारतं आहे आणि सुधारत आहे. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्सने तुम्ही ती फ्रेम तिकडे लावा. त्यानंतर एका मधाच्या बाटलीत तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा किंवा ज्यांच्याबरोबर तुमचे रिलेशन खराब झाले आहेत त्यांचा फोटो विथ पॉझिटिव्ह अफर्मेशन की आमचे रिलेशन खूप चांगले झाले आहेत, खूप चांगले होत आहेत आणि अजून चांगले होणार आहे असं म्हणून त्या बाटलीत ते फोटो ठेवा. मधाच्या बाटलीचं बोज घट्ट बंद करून ती साऊथ वेस्ट कोपऱ्यामध्ये कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या आणि 60 ते 90 दिवसात त्याचा काय परिणाम होतो ते आम्हाला नक्की कळवा. याचे खूप छान रिझल्ट आहे, प्रोव्हायडेड तुम्हाला नैऋत्य दिशा बरोबर ओळखता आली पाहिजे. त्या व्यतिरिक्त नैऋत्य दिशेला लाल किंवा निळा किंवा काळा किंवा भडक गुलाबी ह्या रंगाचे किंवा ह्या रंगाच्या जातीतले कलर अवॉइड करा. शक्यतो ऑफ व्हाईट किंवा येल्लो कलर द्या आणि दुसरे कलर असतील तर ते चेंज करा. नक्कीच तुमच्या ह्याच्यामध्ये रिलेशनशिप्समध्ये, फॅमिली संबंधांमध्ये सुधारणा होईल आणि ते झाली तर आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.